नारायणगाव येथे 12 फेब्रुवारी तलवारी बाळगणाऱ्या सालीम साजिद पठाण याला ठोकल्या भेड्या, 12 तलवारी केल्या हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार आज रोजी स्थानिक गुन्हे शाखा जुन्नर विभागाचे पोलीस पथक नारायणगाव पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सालीम साजिद पठाण वय 20 राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर हा त्याच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची एस्टीम गाडी MH12 DE 2767 घेऊन नारायणगाव येथे येणार असून गाडीत तलवारी आहेत. मिळालेल्या बातमीची खात्री करून लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस पथक तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस सदर ठिकाणी पंचांसमक्ष जाऊन संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले आणि त्यांनी त्याचे नाव सालीम साजिद पठाण राहणार शिपाई मोहल्ला जुन्नर असे सांगितले. त्याच्या गाडीची पंचांसमक्ष झडती घेतली असता गाडीत 10 मोठ्या तलवारी तसेच 2 लहान तलवारी मिळून आल्या. पंचांसमक्ष गाडी तसेच 12 तलवारी जप्त केल्या असून सदर बाबत गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अक्षय नवले यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्यावरून नारायणगाव पोलीस स्टेशनचे 60/2026 भारतीय शस्त्र अधिनियम 1559 4-5-25 नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर जगदीश पाटील करीत आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, पोलीस सब इन्स्पेक्टर जगदेव पाटील, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, मंगेश लोखंडे यांनी केली.